नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. खंडणी आणि मकोकातील आरोपी वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जाताना दिसत आहे. कारण केवळ खंडणीपासून सुरू झालेलं हे प्रकरण धमकी देणं, खुनाचा प्रयत्न, खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवणं ते आता खुनाचा कट रचण्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. अशाच पद्धतीनं वाल्मिक कराडने आपल्याला खोट्या गुन्ह्यात गवलं असल्याचा आरोप सनी आठवले नावाच्या तरुणानं केलाय. या संदर्भातील वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याचं कॉल रेकॉर्डिंग देखील त्यानं व्हायरल केले. त्यामुळे वाल्मिक कराडवर इतका गंभीर आरोप करणारा हा सनी आठवले नेमका आहे तरी कोण, पाहूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय म्हणताय? काय नाही, ते सनीला लखा कुतू आता संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा. भाऊ शिफारस करत होते. अरे संदीप, ते म्हणजे योगेशच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. हे आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला. नाही पण त्याला सगळं बघ, तुमचा फोन आला म्हणजे सगळं मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून बोललो. ते आमदाराचं नाही दादा, लोकलचं राजकारण म्हणून ते आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, बंधू आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके ओके. सनी आठवले हा बीडमधील सराईत गुंड आहे. बनावट नोटा छापणं, खंडणी, मारहाण आणि हत्येचा प्रयत्न असे विविध गुन्हे त्याच्यावर दाखल असून तो सध्या फरार आहे. आठवले अनेक राजकीय नेत्यांचा निकटवर्तीय आहे. त्याने सोशल मीडिया अकाउंटवरून तो स्वतःला सेलिब्रिटी भासवण्याचा प्रयत्न करतो. आपण कसे गुन्हेगार आहोत हे दाखवणाऱ्या व्हिडिओ आणि कधी जेलमध्ये फोटो तर कधी मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबरचे फोटो टाकून त्याने 14,000पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवले आहेत. त्यामुळेच 15 ते 20 ते 22 वर्षांच्या मुलांमध्ये त्याची क्रेज आहे. ओनली सनी भैया, किंग ऑफ बीड सिटी, फादर ऑफ बीड, बीड जिल्ह्याचे आदरणीय वडील अशा पोस्ट त्याच्यासाठी ही लहान मुलं करताना दिसतात. हा सनी आठवले सुरुवातीला वाल्मिक कराड बरोबर काम करत होता. त्यातूनच त्याची धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक झाली. मात्र नंतर स्थानिक राजकारण्यांच्या काही मतभेदांमुळे तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्याबरोबर काम करू लागला आणि त्यातूनच त्याचे वाल्मिक कराड बरोबरचे संबंध चिघळले. वाल्मिक कराडनं बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना फोन करून सनी आठवलेला गुन्ह्यात गोवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर शीतलकुमार बल्लाळ यांनी सनी आठवलेला पोलीस ठाण्यात बोलावूनही तो गेला नाही. याचाच राग मनात धरून बनावट नोटा छापण्याच्या गुन्ह्यात त्याला गोवण्यात आलं. या प्रकरणातील आरोपी मनीष क्षीरसागर हा सनी आठवलेचा मित्र असल्यामुळे त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलं असा आरोप स्वतः सनी आठवले यानं केला आहे. त्यामुळे आठवले यांनी केलेली ही ऑडिओ क्लिप खरंच खरी आहे का, हा प्रश्न जरी महत्त्वाचा असला तरी वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांचे चांगले संबंध आहेत असा आरोपही होत आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.